त्याचप्रमाणे सुनील कदम भवानी सुंदर असा चालुकीच्या जागेमध्ये यशाची सुरुवात केली आणि खरोखर त्याचे जरा जोरदार टाळ झाला पाहिजे. खरं जोगेश्वरी मधले म्हणजे आता नामांकित सुनील कदम बुवा बोल घेणार बरंच काय बोलत या ठिकाणी. सन्मान्य पक्कवदादा गोपाळजी नालक, त्याचप्रमाणे आमचे परममित्र आमच्या मालाडची शाख सन्मान्य बुवा अभिजी वराडकर, त्याचप्रमाणे बुवा प्रतीक रावराणे या ठिकाणी उपस्थित मंडळामध्ये त्यांचा दाखला काढणार होतो. त्याचप्रमाणे गणेशजी जांभळी बुवा, त्याचप्रमाणे संजयजी गाडी बुवा आणि जोगेश्वरीतील नामांकित बुवा इसवळकर बुवा यांचा सुद्धा माझ्या मंडळातील दाखला काढणार म्हणतो. बुवानी महाराष्ट्र माझा एक गीत घेतलं बघा. हो बुवा बरं घ्या माका या कळत नाही. तुम्ही आरे कॉलेज गेलात की त्या मागा काय म्हटलेली की आरे कॉलेज गेलं आणि काय मग काही तुम्ही माका आरे कॉलेज जाऊची गरज नाही. तुझ्या माहिती तरी सांगते माझ्या लगेच झाले माहिती आहे ना गेलं ना माहिती आहे ना विषय कसा आधी विचार धरून चालायचा माणसा. बोल काय झालेली आरे कॉलेज गेले तर मस्त दिसली माका ती कळत नाही. या 51 वर्ष तुझा वय आहे 51 आणि या वयात तू आरे कॉलेज जाते किती आहे हीच कामं करता की हा बोल एकदा चष्मा लावता का एकदा चष्मा काढता का. आता एक दिवस झाला बुवा माझ्याकडे हो बुवा काय करू झाला तरी काय तर म्हटलं चष्मा लावलं पण चष्मा लावलं तर मागा दिसत नाही म्हणजे चष्मा लावलं चांगला दिसता म्हटलं या चांगला ना शेवटी चष्मा लावला तर तुमचा कामाचा शेवटी चांगला काय बनतो. जरा एक प्रॉब्लेम आता काय झाला तर म्हटलं चष्मा लावलं तर माका बरोबर दिसतात पण शेजारी म्हणतात तुम्ही चष्मा चांगले दिसत नाही आणि चष्मा काढलं तर माका दिसत नाही अशी एक परिस्थिती आहे. बुवा अरे तुला होता राग म्हणू नको आणि मानला तरी माका काय बरं पडायचं. सोगम मावळे यांच्याकडून 101 रुपयाचे बाजू गेले मंडळाचे स्वीकारतो. धन्यवाद. या ठिकाणी ही लक्ष्मी आणि घरातली लक्ष्मी आदर केल्यास म्हणजे विषय संपलो. ज्यांका देण्यासारखे वाटते त्यांनी देऊ लागत, ज्यांका नाही वाटत त्यांनी काळ्यांची शुभेच्छा द्यावा. घेतो आमचे आशीर्वाद समजते काही विषय नाही. काही लोक असावा आपला विश्वास योगेश पूर्ण करता आशीर्वाद झाली तर परत एकदा राजापुढे परत बारी आहे उद्या परवा 3 तारखेची बारी आहे. त्यामुळे सध्या आवाज विवाद समोर सगळ्या मंडळाच्या साथीने करूचा लागतात. सन्मान्य आमचे मालाडचे विजय सावंत भाऊ यांच्याकडून 100 लाख मध्ये पार्टी मंडळाचे स्वीकारतोय. धन्यवाद. महाराष्ट्र माझा तुम्ही घेतला की म्हणजे मी काय नावं ठेवलं कारण जेवढा दाद तुमच्याकडे तेवढा माका जमण्यासारखे नाही. महाराष्ट्र माझा गीत ऐकायला
नुसतं आपला येवा येवा खाता का मागा वाटत खुर्ची तुटली तर पडता झाली काय बाबा. कोकण विकास आघाडी उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष माननीय राजेंद्र कुर्डकर नक्कीच धन्यवाद. यांच्याकडून 100 लाखमध्ये भाजी गेले मंडळाला स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्मानित चेतनजी बाबू यांच्याकडून आमचे तबलजी गोपाळजी नारायण यांच्यासाठी 100 भाजी गेले मंडळाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे परममित्र योगेशजी सुद्धा यांच्याकडून 100 भाजी गेले मंडळाला स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा करतोय भजन म्हटल्याच्या नंतर हौशे नवशे गवशे ही परंपरा नाही का. हौशे म्हणजे हौशी भजनासाठी काहीतरी भजन गातात ऐकण्यासाठी येणारे म्हणजे हौशी. नवशे म्हणजे कोणतरी भजनात गाता म्हणून त्याच्या बरोबर जाऊया काय बुवा गातात ऐकणार नवशे. आणि गवशे म्हणजे कदम बुवा काय गातं तुमचा बुवा काय गाता राग कविता आळवता त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटणार हो म्हणजे गवशे. त्याच्यात एक चौक असतात डोळ्यांचा काय हात लागतात त्याच्यात एक चौक असतात. आता थोड्या वेळानं आळवतो हळूहळू पाठी नावा येते त्याच्या घरात चालू ना घरात सोडलेला असतात. सन्माननीय मित्रप्रेम परिवाराकडून हे कोरससाठी 50 भाषे झाले मंडळातून स्वीकारलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बहुत सांगितलं तात्पर्य एवढंच आहे की आज माझ्या बाजूला व्यक्ती बसली आहे. ह्या भजनामध्ये गेली 16 वर्ष या भजनामध्ये मी आहे आणि डबलवारी क्षेत्रामध्ये गेली आज 8 वर्ष आहे. मोठे मनाचा भाग नाही पण ती सर्व कुंडली म्हणजे प्रथमतः माझं आई वडील आणि द्वितीय म्हणजे माझे अण्णामुळे. आज त्यांचं वय वर्ष 72 वर्ष आहे. आज डोळे दिसत नाही तरी पण तो माणूस आज त्या ठिकाणी भजनासाठी आलाय आणि सांगताना सांगता काटा येतो या भजनासाठी. त्यांच्या भजनातलं भव माहिती नाही सत्य वय सांगतो. भजनातलं भव त्यांना कळणार नाही. तुमच्या कोणती सांगले की तुमच्या कुडतर किंवा तुमच्या या भजन मंडळात सुंदर गायन केलं ती त्या माणसाची पोस्ट झाली. बाकी भजनाचा काय नाही त्यांच्याकडे बरोबर. मग ते ह्या 1982 पासून भजन मंडळ चालू झाला बुवा. आज गेली 42 वर्ष नित्यनेमाने आई भराडी त्यांनी अंगणेवाडी या ठिकाणी भजन पुष्प माझ्या पद्धतीने मी सादर करतो त्या ठिकाणी आणि हीच माझी पुण्याही समजावी लागते होय का बुवा. आणि ह्या पुण्याच्या नशिबात नसतात कारण आजकाल परिस्थिती किती झाली नवरं मुलगी जास्त पण त्यांच्या लग्नासाठी पोरी कमी आहेत. ही शोकांची का होय की नाही. आणि आज तशीच परिस्थिती भजनामध्ये झालेली आहे. आज डबल नवरे जास्त पण बुवा कमी होय की नाही. धाव धाव माकाची चुका माकाची चुका माकाची चुका. आता काय लिहितात पेनाची शाही संपा भरलाच ना बाकी बॅचलर विषय बरा घाललेला बरं असं माका झालेली माहिती काय वयात न म्हणता तारतम्य म्हणजे वय वाढण्या वयात काय म्हटलं ह्या वयात ह्या माणसाचा भजन म्हणजे सुंदर त्यातमध्ये धावत नाही पण वयाचा बघून ना त्या रात्रीचं खेळ तालीमधल्या अण्णा नायकांनी बंदूक याच्याकडे सामावून दिली. एवढी परिस्थिती बंद झाली सिरियलच बंद झाली बघा. आता त्या सिरियली बंद झाल्यानंतर त्या बंदुकीचं काय म्हणून बंदूक ह्या माणसाकडे दिली. बंदूक दिल्याच्या नंतर एक दिवस गावात बातमी पसरली. गावात बातमी पसरली गाववाले बोलले की गावात वाजलो 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 वय गेल्याच्या नंतर मिटिंगला आली गावात. मिटिंगला आल्याच्या नंतर योग मुंबईतून गेलो गावात आधी जायचं मीटिंग लागली म्हणून गावात गेलो. गावात गेलो तर काय झालं तो म्हणतो ना जेंटलमॅन कान देतो नाही तो आधी कॉलेज गेलो मिटिंगला गेलो नंतर गावाच्या म्हणाले आता काय करणार नाही वाघ गेलो आता गावाचं संरक्षण करणं काळाची गरज आहे. काळाची गरज आहे म्हटल्यानंतर योग मध्ये उठा बरोबर बोलतात मी असतंय ना मी असं ना म्हटल्याच्या नंतर तुम्ही करतानाच काय नाही माझ्याकडे अण्णांची बंदूक आहे. आता माझ्याकडे काम काय नाही दुकान बंद केलं दिलंय गावात तर ती बंदूक घेताना आता वाघ जो दिसतो ना तरी पेटारो मारतोय म्हटल्याच्या नंतर गावकडे ठरवून ठीक आहे आमच्या कदम वांगा देऊ या वाघाचा माहिती मोक्ष लावतील. त्या दिवशी रात्री गावकडे आपले गावातले सगळे तुम्ही झोपा मी काय आता बघतोय. ह्यो गेलो मस्त की खाजीला झाडा जाऊन बसलो बंदूक घेतल्या. त्या दिवस रात्रभर वाघ आढळून गेलो पण ह्यो माझं एवढं चालबाज पेटाने घेऊचे दिसालो. परत 2 दिवस गेलो दुसऱ्या दिवशी परत गेलो. त्या दिवशी मात्र बघल्यान वाघ काय आढळ येऊ नये. तिसऱ्या दिवशी लय डोक्या भाग मारून घेऊ गवताची म्हैस तयार केली. गवताची म्हैस तयार केली खाली आपण रवलो म्हैस तयार बंदूक
गावकरी सकाळी उठान सगळे बाहेर आले म्हणतात अरे 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 कदम बुवानी वाघ मारलेला दिसता म्हटल्यानंतर कधीकडे गावकरी बघतात तर गवत विस्काटलेला उत्तराने लोटा टाकली म्हणून एकदा विचारले हो कदम बुवा झाला का वाघ मारल्यास तिला पहिलं काका त्यांना वाघ मारले पहिलं मी कान रेडो कोणी जोडल्यानंतर जागा काका जाऊ नको आवडताना या ठिकाणी कोकण महोत्सव म्हटल्यानंतर खेळण्यात खेळली सावंतवाडीची खेळली माशाचा मासो मालवणीचा मासो आणि खाज्यात खाजा कणकवलीचा खाजा आणि भाजप कोकण विकास आघाडी स्वर्गापेक्षा सुंदर सन्माननीय बुवा आजकाल परिस्थिती अशी आहे ना आपल्यापेक्षा सुंदर गायन करणारी बुवा आणि आपल्या अगोदर सुद्धा सुंदर डबलबारी करणारी बुवा त्यांना त्यातल्याच एक बुवा म्हणजे आपली उमेश तामणकर बुवा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्याकडे संबोध कारण आजकाल व्यासपीठ मिळणं खूप कठीण झालेलं आहे आणि त्याच्यात भेटलं तर त्याचं तोंड करणं प्रत्येकाच्या हातात आहे आणि ते त्याने प्रत्येकाने केलं पाहिजे होय की नाही स्वर्गापेक्षा की खरोखरचा स्वर्ग सुख म्हणायचा नाही का बुवा कारण पुढे बुवा अजून काय बोलले म्हटल्या आणि काय बोलले बाबा असं काही बोलत नाही पण काय बुवा आजकाल परिस्थिती अशी आहे म्हणजे पूर्वीच्या काळी कसा होता की लगीन करूचा म्हटला की आज बापू जो पोरगो बघतील त्याला मान्य करून आपलं लगीन करून थाटामाटात ती मुलगी जाय आजकाल परिस्थिती वेगळी आहे आजकाल परिस्थिती अशी आहे
पोरगी बीकॉम शिकलेली आणि पोरगो काहीतरी कार्य काम करणार. बरं त्या पोरगो बघेपर्यंत कारण त्यांना आवची बाबांची अपेक्षा 50,000 1,00,000 2,00,000 असं पगारवालं पोरगो त्याचं मुंबईत चांगलं घर व्हायला. तो पण ती पोरगी होता म्हातारी झाली कधी शेवटी बघता बघता एका कार्या कामावर कोण जातात कधी परिस्थितीत बेकार. त्यावेळी भाऊ सोबत बाजू झोपतो आणि त्यामध्ये पोरगे असता बघा चादर गुटाळा त्याला आणि थेसून मांगऱ्यासून तो पोरगोही तुलो 2 वाजता रात्री आणि बोलतो काय या भुतून सुद्धा चालतो ना तो तशी झोपतो काय बाहेर ये मांगऱ्या दिलं तेव्हा त्या पोरग्या सांगतेला आणि असा होता होता शेवटी त्या पळून जाता आणि शेवटी तो काहीतरी 5-50ची मावण झाली शेवटी त्या प्रियसाठी काय गाणं म्हणतात जीता था जिसके लिए उसी के लिए मरता था जीता था जिसके लिए उसी के लिए मरता था परिस्थिती असते सध्या होय की नाही. त्यामुळे बुवा थोडं एकदा सांगते माकारी सांगत काय 32,000ची आमची 30,000ची पडू खर्च येतो 2,000ची आमची कुठे सांगले बरोबर सांगले ना एकटी 2 लक्ष हे माणूस नाही सापतेला एक दिवस असाच झाला म्हणजे कसं बोलायला लागतं आणि बोलले की तो काय माका फरक पडत नाही किती काय तर होय की नाही. का एक दिवस असा झाला लग्न कार्यात माणूस गेलो म्हणजे लगीन होता म्हणून 8 दिवस अगोदर मागा लग्नात जाऊचा बॅटरी घातल्या सगळं घातल्याच्या नंतर मोठी गोष्ट म्हणजे कपडे शिवतो. कपडे शिवसाठी टेलरकडे गेलो टेलरवाल्या चांगल्या माका उद्या लगीन आजच्या नका पॅन्ट घेऊन म्हटल्यानंतर यांनी समजून टेलर टाकायला झाले मागा तुमचा कपडा द्यावा. बरं ह्या माणसाला घेतल्या 12 मीटर कपडं पॅन्ट 3 ते 2.5 मीटर कपड्याची म्हणतो एवढं कपडं काय नाही तुम्ही चांगली गाडी शिवून द्यावा. शिवून दिला घाई म्हणता कशी देऊ घाई एवढ्या लवकर तुमचं पॅन्ट कशी शिवून देऊ जेव्हा जागा माका माहिती माका उद्या लग्नात जाऊचा माका ते मोठा मान माझं माका ते दावे वाढीच्या असा मध्ये त्याला विचार टाकला ठीक आहे सगळं काम ठेवते सगळे पैसे देतात म्हटलं करून घेतोय. घेतल्याच्या नंतर त्याला पॅन्ट बीट शिवला गेलो पॅन्ट बीट घेतल्या मस्त कपडे घातल्या आणि लग्नात गेलो. लग्नात गेल्याच्या नंतर सगळं वैवाहिक पद्धत झालं सगळं जेवणाची लाईन लागली तर त्यावेळी आता बुफे पद्धत त्यावेळी बसती पंगत होती म्हणजे बैठकी पंगत तर त्यावेळी ह्या माणसात ह्यो माझं मान मोठं ना ह्या माणसात घेतल्या ह्याचा आपला डाळ होई काय बॅस्केट दाखवतो डाळ होई काय भात होय काय भात आमची असा काय तर मध्येच करून लागलो ते म्हणाले हे बाबा काय तो भाड याला घेतल्या डाळ वाढता आमटी वाढता ते जेवणारे म्हणतो यावं काय म्हणतो काय म्हणतो यावं का म्हणतो यावं काय यावं काय म्हणताय नंतर ह्याच्या लक्षात दिला म्हणून एका खेचून घेतला अरे म्हणजे पॅन्ट शिवलं पण पॅन्ट ह्या खाली का मग ह्या तर काहीच नाही अजून 10 मिनिटं घराला लटकवलेला असे गुलाम भाग म्हणतात
आले कॉलेज जाता किती आले किती गेले भले मोठे नाटे झाले खोट्या गर्वात बुडाले अन मातीत मिळून सारे गेले राग नाही ना कट मारे ठेवला म्हणजे माझा ना खरोखर सांगते तुमका त्या माणसाकडे बघून तुझी बॅड होता आणि खरोखर चांगलं माणूस म्हणजे बोलल्या गेल्यात एक नंबर माणूस आता फक्त माता त्या भाजपा कोकण विकास आघाडी त्यांच्याकडे एक कळकळीची विनंती आहे आणि या जोगेश्वरीकरांना कळकळीची विनंती आहे कारण आज नवोदित कलाकार पुढे येणं काळाची गरज आहे बरोबर की नाही त्या जो माणूस 51 वर्ष झाले तरी भोजन करतात त्याच्याबद्दल वाद नाही आता याचा एक ना बंडू नाना पुरस्कार द्यावा आणि घराकडे बसवा तर बंडू नाना पुरस्कार द्यावा आणि घराकडे बसवा आमचा कॉलेजचा मित्र वैभव दादा याच्याकडून एक लाखाचा बंडू नाना पुरस्कार 2025 सुनील वाजव कळला हे लोकांनी असा करणार काय नाचताना काय करतात बाबा आईचं महत्व सांगते बघा कारण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर म्हणजे आई नाही का एका वेलांटीचा फरक आहे बघा ज्या गर्भामध्ये आपला जन्म होतो ती माता आणि ज्या ठिकाणी अस्त होतो ती माती बोल की नाही कारण आजकाल लोकांनी नावं ठेवलं की जगातील एकमेव आश्चर्य कोणतं असेल तर ते म्हणजे ताजमहाल हे जगातील 8वं आश्चर्य बोल की नाही पण मी सांगतो जगातील एकमेव आश्चर्य हेच आहे की जन्माला आईच्या गर्भापोटी ज्यावेळी मुलगा जन्माला येतो त्याच्या 1 तास अगोदर त्या मातेच्या स्तनामध्ये दुधाचा पाना तयार होतो ही जगातील एकमेव आश्चर्य गोष्ट आहे नाही का गरुडानंतर भरारी नाही चंद्रानंतर शीतलता नाही सूर्यानंतर तेज नाही आणि हनुमंतानंतर दास्यत्व नाही आणि आईनंतर प्रेम नाही बरं की नाही आईसाठी या ठिकाणी गाणं गेलं कारण एक दिवशी असंच झालं एका प्रियकराला प्रेयसीने सांगितलं की तू माझ्यासाठी काय करू शकतो एका प्रियकराला प्रेयसीने विचारलं की तू आयुष्यात माझ्यासाठी काय करू शकतो त्यावेळी त्या प्रियकराने सांगितलं तू फक्त सांगून तर बघ तुला वाटते ते करण्याची माझी पूर्ण तयारी त्यावेळी प्रेयसी काय सांगते एक काम कर तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तुला जर माझ्यावर शेवटपर्यंत राहायचं असेल तर तुझ्या आईचं जिवंत तारीख मला आणून दे त्यावेळी तो प्रियकर त्या प्रेयसीच्या प्रेमात एकदम रातांडव झालेलो कारण आजकाल बघितलं असतं प्रेयसीकडे आयफोन लाखावला आयफोन आणि प्रियकराकडे कीपॅडवालो 7 वाजले की 7 येतच बाहेर कारण त्या प्रेयसीमध्ये भुललेलो असाच झाला तो प्रियकर धावत पळत गेलो आईकडे अगं आई मला तुझं सांगितले आई ती शेवटी दुसरं
पण शेवटी ती आई त्या आईने एका क्षणाचा विलंब न करता त्या आपलं जिवंत काळी त्या मुलाला काढून दिलं. तो मुलगा धावत पळत गेला आणि धावता धावता एका दगडाच्या ठिकाणी त्याचा पाय लागला आणि ते काहीच एका ठिकाणी गेलं आणि एका ठिकाणी तो मुलगा पडला. त्याला काळजाचा आवाज आला की बाळा तुला लागलं तर नाही लागली होय की नाही. आईचं ते गाणं घेतो. झोपलं तुझं बाळ आई आई विसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते सर्व संपुनी करा आई तुझे तुझं बाळ आई रडत घाई घाई कारण आईचं महत्व त्याला विचारा ज्याला आई नाही आणि बापाचं महत्व त्याला विचारा ज्याला बाप नाहीये. बोल की नाही. कारण खांद्यावर आपल्या कमरेवरती मुलाला घेऊन जग कसं आहे आणि समोर काय करते ते दाखवणारी आई आणि आपल्या खांद्यावरती घेऊन पूर्ण जगाचा विस्तार सांगणारा बाप आयुष्यात कधी विसरू नये. आईसाठी काय चुकलं तुझं बाळ आई रडत घाई घाई ग रडत घाई घाई ग ये न माझी आई 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 ग तुझं बाळ आई रडत घाई घाई ग तुझं बाळ आई रडत घाई घाई ग सन्मान्य गोपाळ नाईक या मौलीसाठी 100 लाख रुपयाचे मिळे मंडळाला स्वीकारतो. धन्यवाद. सन्मान्य दिनेश दळवीबा माऊलीचा माझ्या मंडळाचा 7 लाख आभार मानतो. सन्मान्य देवदत्त गाडीवर यासाठी 100 लाख रुपये मंडळाला स्वीकारतो. गणराया गणराया
जास्त काय बोलत नाही, कारण आपण बोललो नाही तरी काय होतं शेवटी यांच्या दोघांच्या भजनापेक्षा घरातली झोप पहिली परिस्थिती आहे बुवा. त्यामुळे बोलायला लागतात आणि अशीच पुढे काय काय होत आहे. पण त्या आरे कॉलेज आमचं जरा कमी करा, दुकानात लक्ष द्या. ह्यो माणूस दुकानात कमी, आरे कॉलेज जास्त पेटवते तुम्ही टेन्शन नको. बघितलं चौथा माणूस दिला काय विषय नाही. एक दिवस या आरे कॉलेज गेले म्हणून सांगते मग काय चांगलं आहे. या माणसानं माका चमच्यानेच पाठवला, काही जाऊन करू काय तर म्हणतात सरना झोपू गेला. त्याच्या सुद्धा सरना झोपूसाठी सुद्धा मराठा लागतात ना. तुम्ही जिवंतपणे झोपा जातात म्हणून हा असं. एक दिवस आरे कॉलेज गेलो आणि आमचा प्रकार बघितल्याने म्हणता ह्याच्यात काय सोय नाही म्हणते. आता मी करते आपण म्हणून गेलो गावात गेलो प्रेस घेऊन गावात गेल्याच्या नंतर कशात भरलेली गर्दी आणि त्याच्यात काही ना काही त्याचा वरची सीट भेटते. बाल्कनी तो संडासाचा झोपा नाही तर मग त्यावेळी त्याचा बाल्कनी भेटल्याच्या नंतर वरती दोघांना बसले. तेवढ्यात ती प्रेस म्हणता अरे जानू मला लई भूक लागली. तेव्हा तेवढ्यात काय त्याच्यात काय महत्वाची गोष्ट, एक काम करतो तू काय आणलं तेव्हा सांगता मी गुलाबजाम आणले पण जिलेबी पण आणली. मग पहिलं काय खाऊया तेव्हा सांगता एक काम कर तू ना पहिली जिलेबी खाऊया आपण. ती म्हणतात ठीक आहे जिलेबी काढते. तर ह्यो परत पाहिजे नको जिलेबी नको आपण गुलाबजामच खाऊया. तेवढ्यात खाली ते काका बसलेले होते. तो म्हणता सोन्या माझ्या तू गुलाबजाम खा नाही तर जिलेबी का पण पाक खाली टाकू नको. लिहून घ्या पाक खाली टाकू ना बरेच त्याचा नाही त्याची शेती काय लावी खरे कपिलाची लांबोरी कपिल सांभाळतो. पाय तंबाखू काय तुला इकडून जा तिकडून जा तू म्हणतात नको. जेवढा काय वाजा आमची मराठीच्या दत्त गाडीवर प्रथम ढवळबाई माझ्या ढवळबाईमध्ये वाजवणार. ज्यावेळी आमची 2021 मध्ये कटपली बुवा आलेली होती त्यावेळी त्यांनी पहिले 7 संगत मला ढवळबाईसाठी केले. त्यानंतर तो आज नाव रूपात आहे आणि बोलायचं सर काय त्याला कुठेतरी व्यासपीठ देणे आपलं कर्तव्य होतं ते आपण त्याला दिलं आणि आज पण नाव रूपाने आहे. आणि आमच्या वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात करतो बरोबर ज्या भविष्यात पुढील वाटचाल या ठिकाणी काय प्रत्येक जण आपापल्या कार्यानुसार आपापल्या मेहनतीनुसार काम करत असतो आणि त्या ठिकाणी हे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. सन्माननीय बुवा उमेशजी तामणकर बोल की 2 अक्षरांचे लक्ष 2.5 अक्षरांचं भाग्य 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करायला काळाची गरज आहे. आणि 1 अक्षराचा मी पण माणसाचं जीवन नष्ट करतो ही शोकांची समाजकार्य आहे महान सारे देती हो दादा नावान गोरे गरीब करतात लाखो दिलाची पर्या जान असतो सदा कमात
तुमच्या आमच्या भल्यासाठी ताई करतात या कामर, ताई करतात या कामर. आमच्या मनातला सदैव आदर प्रिय लढताईंना सलाम. लग्न सोहळ्यामध्ये भरपूर ऐकायला भेटतात आणि आजकाल गाणी वेगळी आहेत बघा. ज्याचीच होती त्यानेच नेली, ही गाणी आजकाल चालतात. जुन्याच कोण आवडी नाही. ज्याचीच होती त्यानेच नेली आणि लावलेली माया आज वाया हो गेली. जोगेश्वरी आई जोगेश्वरी माते राहो तुझी सावली. आई जोगेश्वरी माते तुझी सावली. आई जोगेश्वरी माते तुझी सावली. पूर्वी जे असतात ते पाण्याच्या औषध शेवटी हाऊस म्हणून हाक मारतात. बरं की नाही? आणि प्रत्येकात औषध दिवो पण त्या पत्नीला काय का बरं की नाही? त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येकाला आई हवी, मावशी हवी, आजी हवी, काकी हवी, ताई हवी, पण मुलगी नको. ही शोकांतिक आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये मुलीचा पण जेवढा स्थान आहे तेवढंच
असतो आणि कोणत्यातरी भावनांमध्ये कृष्णा ऐकत असतो आणि एकेतरी त्यानंतर जिंकणार ऐकत असतो. हवा पुण्याची असतो. हवा फक्त गोरेगाव पूर्व 3 रोड मंडळाचा असतो. विश्वाचा विचार स्वामी माझा विश्वाचा विचार